जैन मित्रांनो, स्वागत आहे आपल्या द गुरुजी यूट्यूब चॅनल. मित्रांनो, सध्या कंत्राट शिक्षक भरती संदर्भात बघा, जी काही कंत्राट शिक्षक भरती आहे तर ती तुर्तास सध्या बघा रद्द झालेली आहे. त्या अंगाने आजच्या व्हिडिओमध्ये सध्या बघा माहिती घेऊया, कारण बरेच उमेदवार सध्या जाहिरात कधी येणार अशा पद्धतीने प्रश्न सध्या विचारत आहे कमेंट बॉक्समध्ये. तर जाहिरात यायला सध्या बघा या ठिकाणी थोडासा उशीर होऊ शकतो. तर त्यामागे नेमकी काय काय कारणे आहे आणि जे काही शिक्षक भरती असेल, कंत्राटी शिक्षक भरती, तर ती बघा या ठिकाणी रद्द झाली आहे का, तर त्या संदर्भात आपण माहिती घेऊया. तर आवर्जून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर आपल्याला माहिती आहे की कंत्राट शिक्षक भरतीसाठी महत्त्वाचा जो काही कंत्राट शिक्षक भरतीचा GR निघाला होता 23 सप्टेंबर 2024च्या, बरोबर. तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या ह्या मॉडिफाय होऊन 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत DED आणि BED धारक सध्या बघा बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर इथं नियुक्ती मिळणार होती, बरोबर. तर ह्या आधी जो काही GR निघाला होता तर त्या GR मध्ये आधीचा GR होता तो 20 पटसंख्या संदर्भात होता. तर 20 पटसंख्या या ठिकाणी ज्या शाळेमध्ये असेल किंवा 20पेक्षा कमी पटसंख्या ज्या शाळेमध्ये असेल तर त्या शाळेमध्ये सध्या बघा एक कंत्राटी शिक्षक नेमणार होते. परंतु या ठिकाणी जे काही 20 पटसंख्या असलेल्या ज्या शाळा होत्या तर त्या शाळेमध्ये ऑलरेडी 2 शिक्षक सध्या बघा कायमचे जे काही होते तर ते सध्या त्या ठिकाणी नियुक्त होते, बरोबर. तर ह्याच्यामध्ये 20 पटसंख्याचा जर इथं निकष जर ठेवला तर इथले जे काही शिक्षक असेल तर ते सध्या बघा अतिरिक्त होतील, बरोबर. म्हणजे समायोजन होऊन देखील अतिरिक्त होतील. तर त्या अनुषंगाने जो GR आहे तर तो GR म्हणजे 23 सप्टेंबरला सध्या बघा इथं मॉडिफाय झाला होता आणि हे 20 ऐवजी 10 जी पटसंख्या असेल तर ती 10 पटसंख्या इथं घेण्यात आली होती. म्हणजे 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये इथं जे काही शिक्षक असेल तर त्या शिक्षकाच्या ऐवजी म्हणजे 2 शिक्षकांच्या ऐवजी एका शिक्षकाची बदली करायची आणि एक शिक्षक जो असेल तर तो कंत्राटी स्वरूपात इथं द्यायचा, अशा पद्धतीने हा GR होता. तर ह्या GR वरती आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे जे काही संघटना असेल तर त्यांनी सध्या बघा परत आक्षेप घेतला होता. त्या अनुषंगाने या ठिकाणी महत्त्वाचं जे काही पत्र होतं कंत्राट शिक्षक भरती रद्द संदर्भात तर ते जिल्हा परिषद सांगली संदर्भात इथं इश्यू करण्यात आलेलं आहे. तर हे पत्र बघा 5/12/2024चं होतं आणि 5/12ला महत्त्वाची VC देखील झाली होती. तर त्या VC मध्ये बघा स्पष्ट त्या पद्धतीने सूचना देण्यात आल्या होत्या. आता इथे जे काही कंत्राट तत्वावर नियुक्तीबाबत बघा 10/12/2024 अखेरपर्यंत प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली येथे अर्ज मागवण्यात आलेले होते, बरोबर. म्हणजे 23 सप्टेंबर 2024च्या GR नुसार कंत्राटी भरती होण्यासाठी. मग ह्याच्यामध्ये महत्त्वाची बघा सध्या स्थिती जर बघितली तर 5/12/2024ला माननीय शिक्षण संचालक महोदयांच्या या ठिकाणी शिक्षण संचालनालय पुणे असेल तर त्यांच्या समवेत इथं VC सध्या बघा घेण्यात आली होती. मग VC मध्ये संपूर्ण जिल्हा परिषदचे जे काही गट शिक्षण अधिकारी असेल किंवा शिक्षण अधिकारी असेल तर संपूर्ण जे काही शिक्षण विभागाशी संबंधित अधिकारी वर्ग बघा उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये जे काही सूचना होत्या तर त्या सूचना बघा तिथं देण्यात आल्या आहे. म्हणजे ह्या सूचनेनुसार 10 पटसंख्या कमी शाळेमध्ये कंत्राटी जी काही शिक्षक भरती सध्या बघा होणार होती तर ते शिक्षक भरती संदर्भात अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया या ठिकाणी बंद करण्यात येत आहे. म्हणजे ही अर्ज जी प्रक्रिया असेल तर ही फक्त संबंधित सांगली जिल्हा परिषदमध्ये एकटी बंद नाही तर संपूर्ण जे काही जिल्हा परिषद असेल तर त्या ठिकाणी सध्या बघा बंद करण्यात आलेली आहे, बरोबर. म्हणजे इथं जे काही याबाबत बघा शासन स्तरावर आदेश प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशा पद्धतीने देखील सध्या इथं म्हटलेलं आहे. म्हणजे जो काही शासन आदेश असेल तर तो आदेश सध्या बघा पुन्हा निर्गमित होणार आहे, बरोबर. आणि ही जी भरती आहे तर ही बघा कायमची ह्या ठिकाणी बंद नाही झाली, बरोबर. म्हणजे कायमची इथं बंद नाही झाली तर इथं तात्पुरत्या स्वरूपात सध्या बघा इथं प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे. तर ह्यामागे वेगवेगळे जे काही कारणं आहे तर ते ह्या ठिकाणी असू शकतात. त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही शिक्षकांचं समायोजन असेल, बरोबर. म्हणजे जे ऑलरेडी शिक्षक त्या ठिकाणी रुजू आहे तर त्यांचं समायोजन करण्यासंदर्भात ते शिक्षक जे आहे तर ते अतिरिक्त त्या ठिकाणी ठरत आहे, बरोबर. तर ते शिक्षक अतिरिक्त या ठिकाणी ठरत आहे. त्यानंतर महत्त्वाचं जे काही दुसरं कारण आहे तर ते दुसरं कारण म्हणजे इथं बघा विरोधामुळे निर्णय बदलला. म्हणजे जो काही न्यूजपेपरमध्ये देखील बातमी आली होती का 5 सप्टेंबर 2000 ह्या ठिकाणी जो काही 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या कंत्राटी शिक्षक नेमण्याचा आदेश काढला होता, बरोबर. त्यानंतर मॉडिफाय झाला 23 तारखेचा GR आला 10 पटसंख्या संदर्भात. तर या निर्णयामुळे बघा शिक्षकांची पदे कमी होणार होती, बरोबर. जे म्हणजे ऑलरेडी तिथं शिक्षक लागलेले तर त्यांची पदे कमी होणार होती. त्यामुळे शिक्षक संघटनांनी या निर्णयाला विरोध केला होता. म्हणजे ज्या काही शिक्षक संघटना आहे सध्या बघा कार्य करत आहे शिक्षकांच्या
हितासाठी मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संघटना आहेत, तर त्या संघटनेने पाठपुरावा सध्या बघा आता पण सध्या सुरू आहे. मग त्याच्यामध्ये संघटनेमध्ये जर विचार केला तर आपल्या सरांना माहिती आहे की कांबळे सरांची जी काही संघटना आहे तर त्यांच्या वतीने देखील बघा वेगवेगळे निवेदने सध्या जी काही कंत्राट शिक्षक भरती संदर्भात जो GR आहे तर तो सध्या बघा रद्द करण्यात यावा अशा पद्धतीने निवेदने सध्या देण्यात आली होती. तसेच इतर जे काही शिक्षक संघटना सध्या कार्यरत आहे तर त्यांनी देखील बघा आवाज उठवला होता. त्या अनुषंगाने इथं जो काही 20 पटसंख्या असलेल्या ज्या शाळेचा जो GR निघाला होता तर तो सध्या मॉडिफाय होऊन 10 पटसंख्या संदर्भात निघाला. परंतु आता 10 पटसंख्या जरी इथं GR निघाला तरी देखील बघा जे शिक्षक आहे ऑलरेडी जॉईन झालेले, कारण 2 शिक्षक 10 पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये जॉईन आहे. त्याच्यामधून एक शिक्षकाची जर बदली करायची राहिली तर ही बदली प्रक्रियासाठी बघा समायोजन करण्यात येतं आणि समायोजन केलं तरी देखील सध्या बघा शिक्षक जे आहे तर ते अतिरिक्त ठरण्याचे इथे चान्सेस सध्या असल्यामुळे जी काही भरती प्रक्रिया आहे तर ती भरती प्रक्रिया सध्या बघा स्थगिती इथं देण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की जे मंत्रिमंडळाचा जो विस्तार असेल बरोबर, तर त्या मंत्रिमंडळाचा विस्तार सध्या बघा होणे अजून देखील बाकी आहे. परंतु ह्याच्यामध्ये आता जर महत्त्वाचं जे काही GR असेल तर त्या ह्या GRमध्ये बघा एकंदरीत जर मॉडिफाय देखील होऊ शकतं, कारण सध्या तरी अजून जे काही मंत्रिमंडळ असेल मग त्याच्यामध्ये शिक्षण मंत्री असेल किंवा इतर जे काही मंत्री असेल तर त्यांचं अजून सध्या बघा जे पदभार असेल तर तो अजून देखील सध्या स्वीकारला नाही. तर त्या अनुषंगाने आता जोपर्यंत इथं बघा संपूर्ण स्टेबल नाही होत संपूर्ण जे काही शिक्षण खातं असेल तोपर्यंत जो काही निर्णय असेल तर तो निर्णय सध्या बघा इथं एक प्रकारे घेतला जाऊ शकत नाही. तर ह्याच्यासाठी किमान बघा अजून 10 ते 15 दिवस सध्या या ठिकाणी लागू शकतात. म्हणजे एकंदरीत संपूर्ण जे काही मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडनं किंवा त्यांचे जे काही मंत्रालयाकडनं सध्या बघा ह्या संदर्भात जे काही आदेश असेल शासन स्तरावर तर ते आदेश एक प्रकारे ह्या ठिकाणी प्राप्त होईल आणि त्यानंतर त्या आदेशामध्ये एक प्रकारे जो काही GR असेल तर त्या GRमध्ये एकतर बघा रद्द होऊ शकतो, म्हणजे कायमचा रद्द होऊ शकतो बरोबर, किंवा मग ह्या GRमध्ये जे काही 10 पटसंख्या संदर्भात म्हटलेलं आहे तर ह्याच्यामध्ये काही अजून मॉडिफाय होऊ शकतं, पण ते ज्या गोष्टी आहेत तर ते बघा संभाव्य पुढील भविष्याच्या गोष्टी आहे. तर एक प्रकारे आता नेमका शासनाच्या वतीने जो काही आदेश आहे तर तो आदेश नेमका काय येतो त्याच्यानुसार पुढील कार्यवाही ह्या ठिकाणी मे बी होऊ शकते. परंतु ह्याच्यामध्ये GR जो आहे तर हा GR बघा रद्द होण्यासाठी वेगवेगळे जे काही संघटना आहेत तर त्या सध्या बघा कार्यरत आहे आणि त्या पद्धतीने निवेदने देखील दिले आहे. तर इथं बघा GR तर ह्या ठिकाणी एक प्रकारे इथं जो काही रद्द वगैरे असेल तर ते मे बी बघा होऊ पण शकतं किंवा मग GRमध्ये मॉडिफाय देखील होऊ शकतात. तर अशा दोघी गोष्टी इथं कोणत्याही पद्धतीने होऊ शकतात. परंतु सध्या तरी जी काही कंत्राट शिक्षक भरती आहे तर त्या कंत्राट शिक्षक भरतीला तुर्तास या ठिकाणी बघा स्थगिती सध्या मिळालेली आहे. तर ह्या स्थगिती मिळाल्यामुळे संपूर्ण जे काही प्रक्रिया असेल तर ती बघा थांबवण्यात आलेली आहे. म्हणजे जी काही अर्ज प्रक्रिया असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी असेल तर ते थांबवण्यात आले. आता शासनाचा पुढील आदेश नेमका काय येतो त्याच्यानुसार सध्या बघा कंत्राट शिक्षक भरतीला सुरुवात होईल. तर सध्या हे एक महत्त्वाचं पत्र इथं जिल्हा परिषद सांगली संदर्भात इथं आलेलं होतं. म्हणजे जो काही GR असेल हा GR बघा रद्द झाला तर इतर जे काही कायमच्या भरती प्रक्रिया असेल तर त्या बघा ह्या ठिकाणी होऊ शकतात. कारण इथे कंत्राटी पदं जर भरली गेली तर जी काही कायम नेमणुकीची जी पदं असेल तर ती बघा आपल्याला संच मान्यतेमध्ये कमी ह्या ठिकाणी दिसू शकतात आणि त्या अनुषंगाने जरी कायम भरती झाली तरी देखील त्या ठिकाणी पदे जे असेल तर ते पदे बघा कमी ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात. म्हणून हा जर GR सध्या बघा रद्द जर झाला तर आपल्यासाठी चांगलंच होणार आहे बरोबर, म्हणजे योग्य होणार आहे. कारण जो GR आहे तर तो GR फक्त आपल्याला माहिती आहे की तात्पुरत्या स्वरूपात रोजगार अवेलेबल करून देणार आहे, परंतु जी काही भविष्याची हमी असेल तर ती त्याच्यामध्ये कसल्याही पद्धतीची याच्यामध्ये नसणार. म्हणजे हा एक प्रकारे जो GR आहे तर हा GR फक्त आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात जी काही रोजगार असेल तर तो सध्या बघा इथं अवेलेबल करून देणार आहे. तर ह्या GRनुसार आपल्याला कायमची जी काही नोकरी असेल तर ती इथं बघा ह्या GRमुळे भेटणार नाही. म्हणून हा जो GR आहे तर हा एक प्रकारे बघा रद्दच जर झाला तर म्हणजे कोणताही अडथळा सध्या बघा इथे राहणार नाही. रद्द जर झाला तर शासनाला महत्त्वाचं जे काही संच मान्यता त्या ठिकाणी करून कायमची जी काही पदभरती असेल कायम शिक्षकांची तर ती बघा त्या ठिकाणी मोठ्यात मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी होऊ शकते. तर त्या अनुषंगाने वेगवेगळे जे काही संघटना असेल तर त्या संघटनेचा सध्या बघा पाठपुरावा सुरू आहे. त्याच्यामध्ये शिक्षक संघटना असेल किंवा मग संदीप कांबळे सरांची जी काही संघटना आहे त्याच्या वतीने देखील बघा मागील काही महिन्यापासून सध्या जे काही निवेदने असेल तर ते सध्या बघा देण्यात आले आहे. परंतु इथं
आता पुढील जे काही मंत्रिमंडळ वगैरे सध्या बघा स्थापित होईल, त्यानंतर पुढील जे काही निर्णय असेल तर तो मे बी ह्या GRवर किंवा जी काही कंत्राट भरती असेल तर ती कंत्राट भरतीवर इथं शासनाच्या स्तरावरनं जो आदेश प्राप्त होईल आणि तो आदेश प्राप्त झाल्यानंतर पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती करण्यात येणार आहे आणि त्या पद्धतीने इथे सूचना देखील VC सध्या बघा देण्यात आलेली आहे। तर अशा पद्धतीने सध्या जी काही कंत्राट शिक्षक भरती असेल तर ती शिक्षक भरती संदर्भात माहिती होती। माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आता पुढील शासनाचा आदेश येईपर्यंत तुर्तास जी काही कंत्राट शिक्षक भरती असेल तर ती इथं बघा स्थगिती देण्यात आलेली आहे, तर हे लक्षात घ्या, बरोबर। तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला वेळोवेळी भेट द्या। तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर इतर माहितीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला इतर ज्या काही माहिती असेल तर ते तुमच्यापर्यंत येत जाईल। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।